फ्रेंड्स, तर आज आपण इंग्लिश ग्रामरचा फर्स्ट चॅप्टर पार्ट ऑफ स्पीच पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन द इंग्लिश लँग्वेज. तर इंग्रजी भाषेमध्ये शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत आणि त्या कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. सेकंड आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. थर्ड आहे ॲडजेक्टिव्ह विशेषण. फोर्थ ॲडवर्ब क्रियाविशेषण. फिफ्थ वर्ब क्रियापद. सिक्स्थ प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय. सेवेंथ कंजक्शन उभयान्वयी अव्यय. 8 इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. तर आपण वन बाय वन त्या पाहूया. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आपल्याला पार्ट ऑफ स्पीचची खूप मदत होते आणि जर आपल्याला पार्ट ऑफ स्पीच माहिती असतील तर आपली इंग्रजी भाषा बोलण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते. तर ते 8 पार्ट ऑफ स्पीच कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तर चला आपण आपल्या पहिल्या पार्ट ऑफ स्पीचकडे वळूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे नाऊन. नाऊन म्हणजे नाम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊनची डेफिनेशन पाहू. द नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग, ॲनिमल ऑर आयडिया इज नोन ॲज नाऊन. नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या, आयडियाच्या किंवा कल्पनेच्या नावाला आपण नाम असे म्हणतो. तर नाऊन हा खूप महत्त्वाचा पार्ट ऑफ स्पीच आहे. आपण जेवढ्या काही वस्तू या पृथ्वीतलावर आपण पाहतो किंवा त्यांना स्पर्श करतो, जाणवतो, तर त्या प्रत्येक गोष्टीला आपण काहीतरी नाव दिले आहे जेणेकरून आपण त्या वस्तूला समजू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विलियम शेक्सपियरसुद्धा म्हणतात व्हॉट इज इन द नेम. तर विद्यार्थ्यांनो, नावामध्ये खूप काही लपलेले असते. विदाऊट नेम आपण कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला, प्राण्याला ओळखू शकत नाही. त्यामुळे आपल्या पार्ट ऑफ स्पीचचा पहिला पार्ट हा नाऊनपासनं सुरुवात होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही नाऊनचे एक्झाम्पल पाहू. फर्स्ट विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पुस्तकाला बुकच म्हणता, मग ते सायन्सचे असो, मॅथचे असो किंवा इंग्लिशचे असो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल हाऊस. हाऊस म्हणजे घर. फ्रेंड म्हणजे मित्र. स्कूल म्हणजे शाळा. कार म्हणजे गाडी. फ्लावर म्हणजे फूल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या काही वस्तू पाहतो त्या वस्तूंना प्रत्येकांचे नावसुद्धा वेगवेगळे असतात. जर नाव एकसारखे असतील तर आपल्याला वस्तूमधला फरक कळणार नाही. त्यामुळे नाऊन हा खूप महत्त्वाचा. आपला दुसरा पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तर आपण त्याची डेफिनेशन पाहू. अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन इज नोन ॲज प्रोनाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, नावाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतोच. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे नाव पुन्हा पुन्हा घेतो किंवा वाक्यामध्ये एकाच व्यक्तीचा उल्लेख पुन्हा पुन्हा होत असेल, त्या व्यक्तीचा उल्लेख त्या व्यक्तीच्या नावाच्या ठिकाणी आपण प्रोनाऊन लिहू शकतो. तर आपण इथे काही एक्झाम्पल दिले आहे, तर ते आपण पाहून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रोनाऊन आहे आय. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाला, जसे की फॉर एक्झाम्पल राहुल, तर त्या ठिकाणी आपण असे वाक्य लिहितो, राहुल इज अ गुड बॉय. आणि जर आपण पुन्हा पुन्हा राहुल या नामाचा उल्लेख आपल्या पाठात किंवा आपल्या पॅरेग्राफमध्ये करतो तर ते आपल्याला बोरिंग वाटतं आणि आपली शब्दरचनासुद्धा बदलण्यासाठी आपण प्रोनाऊनचा वापर करतो. तर सेकंड आहे यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. थर्ड आहे ही. ही म्हणजे तो. जेव्हा एखादा मुलगा आहे
त्यावेळेस आपण त्याच्या ठिकाणी ही यूज करतो आणि जर एखादी मुलगी असेल तर त्या ठिकाणी आपण प्रोनाऊन शी यूज करतो. इट हे प्रोनाऊन आपण वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतो. त्यानंतर वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, माइन म्हणजे माझा, युअर्स म्हणजे तुझे किंवा तुमचे, देअर्स म्हणजे त्यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रोनाऊनचे एक्झाम्पल. आपला नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडजेक्टिव्ह. तर डेफिनेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट टेल्स यू मोर अबाउट अ नाउन इज नोन ॲज ॲडजेक्टिव्ह. तर जो आपल्याला नामाबद्दल अधिक माहिती देतो अशा शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काही एक्झाम्पल दिले आहेत. तर एक्झाम्पलच्या मदतीने आपण ॲडजेक्टिव्हची व्याख्या समजून घेऊ. ब्युटिफुल. एक्झाम्पल, ब्युटिफुल फ्लावर. त्या फ्लावर म्हणजे फ्लावरविषयी अधिक माहिती देणारा शब्द हा ब्युटिफुल आहे, त्यामुळे आपण त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतो. त्यानंतर बिग हाऊस. तर हाऊस हे नाऊन आहे आणि हाऊसबद्दल आपल्याला अधिक माहिती, बिग या वर्डची अधिक माहिती बिग या शब्दाने आपल्याला दिली आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहू. स्मॉल, फास्ट, स्लो, डार्क, ब्राईट, गुड, बॅड आणि स्वीट. तर हे काही ॲडजेक्टिव्हची एक्झाम्पल आहेत. तर पुढचा पार्ट ऑफ स्पीच आहे वर्ब. तर आपण सर्वात पहिले वर्बची डेफिनेशन पाहू. अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस ॲक्शन, ऑकरन्स ऑर स्टेट इज नोन ॲज वर्ब. जर जो शब्द आपल्याला एखादी कृती, घटना किंवा परिस्थिती दाखवत असतो अशा शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्बला सोल ऑफ द सेंटेन्स म्हणतात. इंग्रजी विषयामध्ये विदाऊट वर्ब आपण वाक्य तयार करू शकत नाही. पण ज्या काही कृती पाहत असतो किंवा करत असतो, फॉर एक्झाम्पल चालणे, बोलणे, लिहिणे, बसणे, या सर्व ॲक्टिव्हिटी आपण वर्ब थ्रू एक्सप्रेस करत असतो. तर आपण वर्बची काही एक्झाम्पल पाहूया. वॉक म्हणजे चालणे, वाचणे म्हणजे टू रीड, खेळणे टू प्ले, विचार करणे टू थिंक, टू ईट म्हणजे खाणे, टू राईट म्हणजे लिहिणे, टू स्लीप म्हणजे झोपणे, टू हिअर म्हणजे ऐकणे आणि टू स्पीक म्हणजे बोलणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इंग्लिशमधील वर्ब माहिती असणे खूप महत्त्वाचे आहेत. विदाऊट वर्ब आपण कोणतीही क्रिया व्यक्त करू शकत नाही. तर आपला पुढचा पार्ट ऑफ स्पीच आहे ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. तर त्याची डेफिनेशन आपण पाहूया. अ वर्ड दॅट मॉडिफाईज ऑर डिस्क्राईब अ वर्ब, ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर वर्ब. जो शब्द आपल्याला क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती देतो त्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असे म्हणतो. तर क्रियापदाने केलेली एखादी क्रिया कशी घडली हे सांगण्यासाठी आपण ॲडवर्बचा यूज करतो. जसे की फॉर एक्झाम्पल क्विकली, डू युअर वर्क क्विकली. तर विद्यार्थी मित्रांनो, या वाक्यामध्ये डू युअर वर्क म्हणजे जे आपले काम आहे ते आपण क्विकली म्हणजे लवकर कर असे सांगत आहे. त्यानंतर व्हेरी, नाऊ, सायलेंटली, फन, हेअर, ऑलमोस्ट, येस्टरडे, ऑलवेज. तर हे काही ॲडवर्बचे एक्झाम्पल आहेत. तर आपण आपल्या पुढच्या पार्ट ऑफ स्पीचकडे वळूया. तर 6 नंबर आहे प्रिपोजिशन. तर आपण प्रिपोजिशनची डेफिनेशन पाहू. अ ऑर फ्रेज दॅट इज यूज्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन टू शो प्लेस, टाईम, डायरेक्शन etc इज नोन ॲज प्रिपोजिशन. जो शब्द आपल्याला नावाची किंवा सर्वनामाची जागा, ठिकाण आणि वेळ दाखवतो त्या शब्दाला आपण शब्दयोगी अव्यय
असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशन आपण एका वाक्याहून समजून घेऊ. आय पुट अ पेन इन द बॉक्स, म्हणजेच या ठिकाणी इन हे प्रिपोजिशन बॉक्समध्ये आत ठेवण्यासाठी वापरलेले आहे. तर इथे आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहेत, तर ते आपण पाहू. इन म्हणजे मध्ये, ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर, ॲट म्हणजे वर, अंडर म्हणजे खाली, बिटवीन म्हणजे दोन गोष्टीच्या मध्ये, विथ म्हणजे सोबत, फॉर म्हणजे साठी, ओव्हर म्हणजे वर, थ्रू म्हणजे मागे आणि अबाउट म्हणजे बद्दल. तर आपला लास्ट पार्ट ऑफ स्पीच आहे कंजक्शन. तर आपण कंजक्शनची डेफिनेशन पाहूया. अ वर्ड दॅट कनेक्ट्स वर्ड्स, फ्रेजेस और क्लॉजेस इज नोन ॲज कंजक्शन. दोन नावाला किंवा शब्दाला सर्वनामाला जोडणाऱ्या शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असे म्हणतो. तर फॉर एक्झाम्पल, आय लाईक ॲपल अँड ऑरेंजेस. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ॲपल आणि ऑरेंजेस हे दोन नाव आहेत, तर त्यांना जोडण्यासाठी मी अँड हे कंजक्शन वापरले आहे. त्यानंतर बट, ऑर, सो, बिकॉज, ऑल्दो, इफ, वेन हे काही कंजक्शनची एक्झाम्पल आहेत. तर आपला शेवटचा पार्ट ऑफ स्पीच आहे इंटरजेक्शन. तर आपण त्याची डेफिनेशन पाहू. अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस इमोशन और फीलिंग इज नोन ॲज इंटरजेक्शन. अ शब्द आपल्या भावना किंवा मानसिकता दाखवतो, अशा शब्दाला आपण केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एखादी कृती किंवा घटना आपण पाहिल्याच्या नंतर जे शब्द आपल्या तोंडावाटे निघतात त्यांना आपण इंटरजेक्शन म्हणतो. तर इथं इंटरजेक्शनचे काही एक्झाम्पल दिले आहेत. वाव, जेव्हा आपण एखादी सुंदर वस्तू किंवा आश्चर्यकारक घटना पाहतो त्यावेळेस आपण वाव असे म्हणतो. ओहो, या, हो, याय, आऊच, हुर्रा, अलास, ब्रॅवो, आहा. मित्रांनो, एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या ठिकाणी आपण अलास हा शब्द यूज करतो, किंवा आपल्याला मार लागला तर आपण आऊच किंवा ओ माय गॉड असे वर्ड्स यूज करतो. तर अशा शब्दाला इंटरजेक्शन असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले 8 पार्ट ऑफ स्पीच. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्यासाठी इथे काही एक्झाम्पल्स मी प्रॅक्टिससाठी दिले आहेत. तर या एक्झाम्पलचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.